हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता सकाळची वेळ होती आणि ना थोडं कपाटामध्ये कपडे थोडे जरा घडी वगैरे विस्कटलेली ना, म्हणून इकडे थोडं तेच काम चालू होतं। थोडं कपाट आवर करायचं आणि रिदेशला इथे म्हणजे थोडासा चिडचिड करत होता। त्याला म्हणजे समजत नव्हतं, त्यालाच कळत नव्हतं काय करायचं नक्की। मग त्याला पझल दिले होते आम्ही करायला। तर आता आम्ही बसलो आहे नाश्ता करायला, घावणे आणि चहा। रिदेश आता स्विंग करत होता, पण आता आम्ही आलो तर तो आता आला इथे बसायला आमच्या सोबत। काय रे घावणे काय? अच्छा सेम आहे, सेम आहे। हा नीट काढायला दे, खाली बस, सिट डाऊन। बसलो आहोत असंच थोडं। आज जरा ना असं रिलॅक्स डे चालू आहे। तर रिदेशला फ्रूट दिले, म्हणजे पेरू दिला कापून, पण तो त्याचं पोट भरलंय मला वाटतं। तो आता खायला नाही बघत आहे। आणि मी मला पण घेतले। रिदेश हे चणे खा, तुला घे, तुझ्या आवडीचे खा। नाही म्हणतोय, चला बघ डायरेक्ट चावायचं। असं काय करतो? नुसतं टाइमपास करतोय आज हा, है ना? काहीच करत नाही स्वतःचा फ्री टाइम। तर आज रिदेशने पूर्ण त्याचा मी टाइम घेतलाय। फक्त जम्पिंगची ॲक्टिव्हिटी एक केली ना बस, बाकी काय नाही। आणि फक्त पझल लावले होते बस, आणि काय नाही। मस्त एकदम असं रिलॅक्समध्ये चादरच काढली होती, आणि चादर घेऊन फक्त त्याला मी काय बोलले होते, सकाळी जा बुक काढ आणि आईली लगेच चादर काढली बेडमधून, अंगावरती टाकून घेतली काय। असं आहे। चला, गुड बॉय आहे ना तू? कोणाचा आहे हा? कोणाचा आहे? मग तुझा काय बोलतोय? गुड बॉयचा। वकड ठेव इथे। हां ठेव। तुला माहिती आहे कुठं? इकडे चढ वर, अजून फिनिश नाही झालंय, जरा थांब। हे घे, एक एक ठेव। वन हे। तर आता ड्रेसिंग टेबल ना थोडंसं क्लीन केलं, आणि सामान वगैरे रिदेशला पण घेतलं होतं। तर आता फायनली आता जेवायला बसतो आहे आम्ही। चला रिदेश, लॅडर फिनिश झालंय। आणि मग जरा लॅडरचं पण केलं त्याने, थोडंसं चढवलं त्याला, कारण मगापासून काहीच केलं नव्हतं त्याच्यामुळे। चला चला चला। हा फायनली आता जेवायला बसला आहे रिदेश। चण्याची उसळ आणि घावणे। काय आलं? जेव बघ, जेवा चला। वाचा वाचा, लुक ॲट द पिक्चर अँड टेल। वाच। BAT BAG बॅग CLAP टॅप। क्लॅप कसं करतात? क्लॅप कर, क्लॅप कर। आणि नेक्स्ट TOY टॉय। नेक्स्ट बोट ठेव, TOP। नेक्स्ट बोट ठेव। हां बोला, काय आहे? बोट पुढे, हां बरोबर आहे, बोल। TANK टँक। टँक काय? टँक। हे सेम मॅचिंग करायचे। बॉल बॉल। टॉप डिश जार जार। गुड। नेक्स्ट चला बसा।
तर आता आम्ही रितेशला घेऊन थोडं जातोय असंच इंडोर ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे गेम झोनमध्ये. थोडा अभ्यास करून जरा त्याचा मूड हे झालेला, त्याला जरा आता म्हटलं चला जाऊया थोडंसं घेऊन बाहेर. आणि ना तिथे एक स्विमिंग सेंटर आहे, म्हणजे तर तिथे पण थोडंसं जाऊन चौकशी केली. तर ते लोक बोलले की कोचिंग असते रोज 4 to 5 मध्ये, आणि असं नॉर्मली असं येऊ शकता, म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 मध्ये कधी पण. म्हणजे जर कोचिंग नाही पाहिजे असेल, असंच जर स्विमिंग पूल पाहिजे असेल तर आता रोज तर कोचिंगसाठी जमणार नाही, आणि हे लांब पण आहे, म्हणजे एवढं जवळ नाही आहे. तर आता तेच दिनेशला बोलली की बघू, म्हणजे संडे टू संडे जमत असेल तर ट्राय करायला काही हरकत नाही. म्हणजे असं फ्लोटर वगैरे म्हणजे ह्याला देऊन जर ह्याने केलं तर असं. आता बघू. आता इथे थांबलोय पेट्रोल भरण्यासाठी. थांब रितेश, कुठे चालला? गेम बाहेर आला की रितेश बाबा खुशच होतो बाबा, आहे ना? हा. आणि अभ्यास करताना कसा होतो? सॅड. कसा अभ्यास करताना? सॅड होतो. रितेश ये आला. जम्प, ए जम्प, जम्प, जम्प. हर माल 60 रुपये, कुल्फी लो 60 रुपये. आणि हर माल 60 रुपये कुल्फी. आता आम्ही घरी आलो, झाले 10-15 मिनटं. आणि येताना आम्हाला रस्त्यामध्ये ना खेळणीवाला बसला होता, तर त्याच्याकडून आम्ही हेलिकॉप्टर घेतलं एक. आणि हे जे धागा आहे ना, तो खाली ओढल्यानंतर हेलिकॉप्टर असं पुढे पुढे सरकत आहे. हे चांगलं 60 रुपीजला. आणि हे एक घेतला टब. आता नको फोडूस, थांब. टब घेतला, तर सँड वगैरे असेल तर त्याच्याबरोबर असं खेळायला होईल म्हणून हे मला चांगलं वाटलं 60 रुपीजला, म्हणून हे घेतलं. हेलिकॉप्टर इथेच थोडा वेळ खेळला आणि आता मी त्याच्याकडून ते काढून घेतलं. तर चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग.